म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही. मध्ये येणार जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलंय. एका कार्यक्रमात बोलताना भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सध्या नाराजी व्यक्त केली जाते. मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. 2 नंबरची मुलगी पानटपरीवाल्याला, किराणा दुकानदाराला दिली जाते, तर 3 नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. शेतकऱ्याच्या मुलाचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरू सुद्धा हेवाळ निघतं. माझं इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणाराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे, असं भुयार यांनी म्हटलंय. भुयार यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय. नेमकं भुयार काय म्हणालेत आणि त्यावर यशोमती ठाकूर काय म्हणाल्या ते तुम्हीच पहा. भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते. आणि 3 नंबरचा जो गाय आहे राहिला सुद्धा हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही. मध्ये येणार जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. म्हणून जरा तुम्ही आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही. ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत. तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.